तर आता बघूयात राज्यातील पावसासंदर्भातील टॉप 9 बातम्या। राज्यातल्या अनेक भागामध्ये आज पावसाच्या सरी बरसणार। रायगड रत्नागिरीसह पुण्याला ऑरेंज तर मुंबई ठाण्याला येलो अलर्ट। त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस। तासाभरामध्ये रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं। पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाणी ओसरलं। बुलढाण्याच्या पेण टाकळी प्रकल्पाचा कॅनॉल फुटला। 50 हेक्टरवरील शेतीचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सतत कोसळत असलेल्या पावसामुळे साताऱ्याच्या पाटण तालुक्यात बहुतांशी पेरण्या आणि टोकणी रखडलेल्या आहेत। शेतात पाणी साचून राहिल्यानं पेरण्या रखडल्या। नागपुरात जून महिना अखेर सरासरीपेक्षा फक्त 50% पावसाची नोंद। 3 दिवसात मुसळधार पावसाची कमी शक्यता। रायगड जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 17 धरणं तुडुंब भरली। समाधानकारक पावसामुळे आतापर्यंतच्या पर्जन्यमानामध्ये 83% पाणीसाठा उपलब्ध। कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा पूल वाहतुकीसाठी दुसऱ्यांदा बंद। पंचगंगा नदीचं पाणी पुलापर्यंत आल्यानं वाहतुकीस मनाई। पावसामुळे कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। कोल्हापूर जिल्ह्यातील पये गावात सततच्या पावसामुळे भूस्खलनाचा धोका। जमिनीला पडल्या भेगा। काही घरांच्या भिंतीतलाही गेले तडे। अधिकाऱ्यांकडून पाहणी। रत्नागिरीला लांजा तालुक्यातील खोर्नी नको या धबधबा प्रवाहित। मानवनिर्मित धबधब्याचं सांडव्यावरून पाणी वाहत असल्याचं पाहायला मिळतं।